नमस्कार. विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या सर्व गोमंतकीयांना हार्दिक शुभेच्छा. मी ऋषिकेश सावंत, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. विरोधासाठीचा विरोध मोडून काढू, सांगे प्रस्तावित IIT विरोधकांविरुद्ध मुख्यमंत्र्यांचा एल्गार. प्रकल्प सुरू करण्यासाठीच्या उद्योगधंद्यांसाठी सांगेकरांनाच प्रथम प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली लाल फितीत, 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत. कृषी मंत्र्यांना मात्र माहितीच नाही. मंत्री महोदय आता घेणार अधिकाऱ्यांकडून माहिती. मुजोर हायवे कंत्राटदार MVR रावांविरुद्ध मंत्र्यांनी टेकले हात. मंत्र्यांनी कंत्राटदार रावांच्या बेजबाबदार कारभाराचा मुख्यमंत्र्यांच्या समोर सार्वजनिक कार्यक्रमात वाचला पाढा. देशात लोकसंख्या धोरण तयार होणं गरजेचं, धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं नागपूर दसरा मेळाव्यात सूचक वक्तव्य. आणि सरकारकडून आगळावेगळा उपक्रम, सर्व मंत्री जाणार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, ऐकणार लोकांच्या समस्या. विश्वजित पेडणेचे तर काबराल, 1 दिवसासाठी 70चे पालकमंत्री. सांगेतील प्रस्तावित IITला विरोधासाठी होणारा विरोध मोडून काढू, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सरकारच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. IIT सुरू करताना जे उद्योगधंदे व सेवा लागतील त्यासाठी सांगेकरांनाच प्राधान्य दिलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात. बावून खरे म्हणजे फर्स्ट टाइम जे राईटली आणि पट तिरकीन सांगले, म्हणजे 450 वर्सां ज्यांच्यानी राज्य केला ती प्रवृत्ती अजूनही असा काय कितें, म्हणजे अशा पद्धतीच्या विकासाच्या प्रकल्पाक जे विरोध करतात ते आम्ही विरोध मोडून काडचो पडटलो. म्हणजे तांकां गोंयचो विकास जाल्लो नाका ही प्रवृत्ती जी आसा पळय, हे प्रवृत्तीक आमी खंय तरी तेंचो आमी विरोध मोडून काडपाक जाय. हांवें कित्याक सांगता, हांवें स्पश्ट सांगलां, जर कोणाची खरेंच जमीन आसा त्या जागेर, म्हणजे हांव टेनंट तेजो, हांव लिगल हेर किंवा म्हाजे कडेन कितें तरी डॉक्युमेंट आसा, बाबा गेली 20 वर्सां 25 वर्सां पूण कितें तरी लायता, हेजो डॉक्युमेंट आसा, ताजेनी डॉक्युमेंट घेवन आमची कलेक्टर सावथ किंवा डेप्युटी कलेक्टर सांगेचो ताका व्हरून दिवचो, ताका कॉम्पेन्सेट करपाची आमची तयारी आसा. ताका जागो दुसरे कडेन दिवपाक जाय तोय दिवपाची तयारी आसा, ताका पयशे दिवपाक जाय तेय दिवपाची तयारी आसा. आनी पण कागद व्हरानासतना आमी खंय तरी सुभाष फळदेसाक गाडी थांबोवपाक जाय म्हणून थंय रावन ताका गाडी थांबतलो, हो विरोधा खातीर विरोध चल्ला. ऑरिजिनली म्हणजे कन्स्ट्रक्शना पासून ते परत नोकरी मेळासर ज्यो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आसा त्यो सगळ्यो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सांगेकाराकूच पयलीं मेळटल्यो. आनी ऑफकोर्स आमी जेन्ना उदरगत म्हणटा ती उदरगत ना जाल्यार कसली आहा तर त्या खातीर म्हाका दिसता, म्हणजे म्हाका हांव मुद्दामून म्हणजे म्हाका तें हें करता तें करता सांगपाची गरज ना. हांव आजुनूय सांगता की जे विरोध करतात तांच्यांनी एक स्टेप फाटीं येवचें आणि त्यांच्यानी जर अशा पद्धतीचे आपल्याकडे डॉक्युमेंट्स कितें आसत जाल्यार व्हरून डेप्युटी कलेक्टर दिवचे, कॉम्पेन्सेट करपाची तयारी म्हजी आसा. हें सरकार लोकां खातीर आसा आनी तें बी परत सांगता, जाती आनी धर्मभेद विरहीत आमी काम करता. बरेच जाण वेगवेगळ्या पद्धतीन भडकोवपाचें काम सातत्यान हे लोक करीत आसा. त्या खातीर आमी सगळ्यांनी जर एकत्र आयले जाल्यार जशें आज हांगासर पायक देवाचें देवस्थान आज पुराय जातलें, देवूळ जशें एका वर्सान कंप्लीट जातलें, अशें तांचो सर्वे आनी बाकीचो सगळे प्रोजेक्ट म्हणजे सगळीं कामां कंप्लीट जाल्या उपरांत खंय तरी म्हाका दिसता एक 6 म्हयन्याच्या भितर आमी थंयसरूय बी अशाच पद्धतीचो पायाभरणी सुवाळो करपाक शकतले. त्या खातीर समेस्त सांगेकारांनी एकत्र येवचें आनी ह्या विकासा खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको हो सरकारा खातीर आसतलो. तुमी सगळे जाण IIT खातीर सपोर्ट करतले. इवन दो हांवें सांगलां थंय कपेल आसा, कपेलाच्या परिसरात असलेली जागा जी आसा ही मार्क करून कपेलाक दिली वयतली, ती कपेलाच्या ताब्यात दिली वयतली. कारण शेवटी कपेल हे आमचे क्रिस्तांव भावांचे आसा, ते प्रार्थना स्थळ आसा, ताका ती जागा दिवपाक जाय ह्या मताचो हांव आसा. पूरजन्य परिस्थिती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. दरम्यान या संदर्भात कृषी मंत्री रवी नाईकांनी महत्त्वाचं विधान केलंय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात. नमस्कार, मी विश्वनाथ. आज आम्ही जो विषय घेतला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई. आम्हाला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पूर देखील येतो आणि या पुरात अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. साळसारखं गाव असेल डिचोली तालुक्यातील किंवा इतर मादई नदीच्या आवारातील जे म्हणजे एकंदरचे गाव आहेत अनेक,
त्यांना देखील मोठा फटका बसतो. पैकुळसारख्या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर येऊन लोकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यात प्रामुख्यानं एक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं, ते म्हणजे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान. अनेक झाडं मोडून पडतात. कुळागर असेल किंवा अन्य बागायती असेल, या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सुपारीची झाडं असतील किंवा केळीची झाडं असतील किंवा काजूची झाडं असतील, आंबे असतील, फणस असतील, हे मोठ्या प्रमाणात कोसळून पडतात, उन्मळून पडतात आणि त्यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका जो आहे तो सोसावा लागतो. शेतकऱ्यांचं हे नुकसान जे आहे ते अतिशय मोठं असतं, कारण ते नुकसान लवकरात लवकर भरून येण्याजोगं नसतं, कारण त्याला खूप जो आहे तो कालावधी लागतो. आणि याच संदर्भात सरकारनं अशा शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जी आहे ती जाहीर केली होती. आणि या नुकसान भरपाई अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जे आहेत ते आपले दावे त्या विभागीय कृषी कार्यालयांमध्ये सादर केले होते. आता ह्या सर्व आपण जर ही सर्व नुकसान भरपाईची एकूण परिस्थिती बघितली तर ती खूप चिंताजनक आहे, कारण अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ही नुकसान भरपाई त्यांच्या हातात पडलेली नाही. आता माहिती अधिकार कायद्याखाली कृषी संचालनालयाकडे ज्यावेळी माहिती मागण्यात आली त्यावेळी कृषी संचालनालयातर्फे कृषी खात्यातर्फे जी माहिती देण्यात आलेली आहे ती अशी आहे की साधारण 1 एप्रिल 2019 ह्या तारखेपासून आत्तापर्यंत तब्बल 1,25,70,527 रुपयांची जी नुकसान भरपाई आहे ती अजून थकीत आहे. म्हणजे अजूनपर्यंत 1,25,70,527 रुपये हे एवढ्या रकमेची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता ह्यात फक्त पेंडिंग अमाऊंट जो आहे तोच इथं दिलेला आहे, पण ह्यात किती शेतकरी आहेत, किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही ह्याचा आकडा मात्र नाही. पण हा आकडा जो आहे तो अतिशय मोठा आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, 1 एप्रिल 2019 पासून आत्तापर्यंत 1,25,70,527 रुपये एवढी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ही अजूनपर्यंत थकीत आहे. आम्हाला अनेकदा या भागातील शेतकरी, ज्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं, त्या भागातील शेतकरी सांगतात, तक्रारी करतात की आम्हाला अजून आमची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता अधिकृतरित्या कृषी खात्याकडून ही माहिती समोर आलेली आहे. 1,25,70,527 रुपये एवढी ही जी मदत आहे शेतकऱ्यांना द्यायची, म्हणजे नुकसान झालेलं आहे शेतीचं, ही अजूनपर्यंत थकीत आहे. आता याबाबत आम्ही कृषी मंत्री रवी नाईक यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आता आपण ऐकूयात. सर, ते आरटीआय ऍप्लिकेशन एक घातलेले, तितून कितले फार्मरांचे पैसे लॉस जाला ते अजून दिवपाचे आसा पळय, ती इन्फॉर्मेशन दिल्या तुमच्या डिपार्टमेंटान की तो अमाउंट आसा अकॉर्डिंग टू त्यांचे इन्फॉर्मेशन प्रमाणे आरटीआय 1,25 लाख आणि ऑड कितें तरी. केन्ना जेन्ना सिन्स 2019 टिल डेट. म्हणजे तुझे हेजे म्हणण्या प्रमाणे 2019 लोकांचे हे पेंडिंग आसा. अमाउंट जाता 1 crore आणि वयर 25 लाख. एक ओके. हांव ते डिटेल्स आमचे शेतकी डायरेक्टर आसा तेजे कडल्यान हे सगळे माहिती घेता. म्हणजे कितले उरला लोकांक दिवपाचे स्किमीचे किंवा आनी कितें सगळे ते लोकांक दिवपाचे आहा पळय तितले डिटेल घेता आनी मागीर तुका सांगता. सो तुम्ही ते दितले न्हू सर, म्हणजे फास्ट लोकांक डिस्बर्स ना आता कित्याक लागून पेंडिंग आहा तेवूय खबर काडटा. थोडे कितें जाणा कृषी कार्ड आहा तांकां सगळ्यांक दिले आसता कळ्ळें, बाकी खंयची उरल्या ते हांव खबर काडटा. ओके, सो तुम्ही ते मॅटर घेतले ऑन प्रायोरिटी. हय, तुका मागीर तुका कळयता. आत्ता जसं तुम्ही ऐकलात की कृषी मंत्री रवी नाईक म्हणतात की आपण अधिकाऱ्यांकडून ह्याची माहिती मागून घेणार आहे, कशासाठी ही रक्कम अजूनपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नाही हे आपण ह्याची चौकशी करणार आहे. त्यांनी असाही दावा केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड आहे त्या सर्वांना जी आहे ती आम्ही आर्थिक नुकसान भरपाई दिलेली आहे असं ते म्हणतात. पण ही जी अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही ती का उरली आहे हे आपण अधिकाऱ्यांना विचारून त्यानंतर यावर अधिकृतरित्या भाष्य करू असं रवी नाईक यांनी सांगितलेलं आहे. पण ह्या शेतकऱ्यांना ही जी थकीत रक्कम आहे
त्यांना लवकरात लवकर ही नुकसान भरपाई देणं फार गरजेचं आहे. म्हणजे 2019 पासूनची ही आकडेवारी आहे. 19, 20, 21 आणि 22 साधारण 4 वर्ष होत आली. हे शेतकरी जे आहेत, जे अनेक शेतकरी आहेत, मग ते सत्तरीतील असतील, डिचोलीतील असतील, पेडण्याचे असतील, काणकोणचे असतील, फोंड्याचे असतील, या शेतकऱ्यांना त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळणं हे फार गरजेचं आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत. राष्ट्रीय महामार्ग 66 कंत्राटदार MVRच्या कारभारावर आता खुद्द सरकारमधील मंत्र्यांनीही हात टेकलेत. मुख्यमंत्र्यांच्या समक्ष मंत्र्यांनी MVRच्या बेजबाबदार कारभाराचा पाढा वाचलाय. पाहुयात हा रिपोर्ट. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 असो अथवा अन्य महत्त्वाचे रस्त्यांचं काम प्रामुख्याने MVR कंपनी करत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान या कंपनीच्या निकृष्ट कामाबाबत जनतेत असंतोषाचं वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्ग 66चं काम संथ गतीने चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागलाय. या विरोधात लोकांकडून अनेक आंदोलनं सुद्धा करण्यात आली. मात्र लोकांच्या मागण्यांना न जुमानता MVR कंपनी रस्त्याचं काम करतंय. दरम्यान सांगेतील फ्लायओव्हरच्या कामाबाबत सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी महत्त्वाचं विधान केलंय. सांगेतील फ्लायओव्हरच्या निकृष्ट कामाबाबत आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाईंनी MVR कंपनीसोबत बैठका बोलावल्यात. मात्र आजही या फ्लायओव्हरचं काम संथ गतीने सुरू आहे. MVR कंपनीचे कंत्राटदार कोणालाही न जुमानता काम करत असल्याचं वक्तव्य मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केलंय. या प्रकरणानंतर लोकांना न जुमानणारी MVR कंपनी मंत्र्यांचंही ऐकत नसल्याचं समोर आलंय. नागा खूप लांबलचक जाता आणि हांगा एक खड्डे पडलेले रस्ते असल्या कारण नॉर्मल रस्त्यांनी चिऱ्या कडीवेल्यान येवचे पडटा. म्हणून तुम्ही पळयले आसतले राती एकटो कोण सालवार लागलो आसा, कोणीतरी रातचे साधारण 1-1:30 कोणाचे तरी एक्सिडेंट जालो, ती गाडी सकयल पडली ना आणि पुलाचे एक धड कोसळिल्ले आसा. हांव मागता मुख्यमंत्र्या कडेन ह्या पुलाचे बेगोबेग तुम्ही पूर्णत्वाक व्हरचे. दुसरे आमच्या सांग्यावेलो पूल तुम्ही खूप फावटी ताजेर चर्चाय केल्ली आसा आणि ताचो आढावाय घेतिल्लो आसा. मुख्यमंत्र्यांनी स्वताक 2 फावटी ह्या 6 म्हयन्या भितर ताचो आढावा घेतिल्लो आसा. पूण म्हाका दिसता की MV राव काय कोण तो कॉन्ट्रॅक्टर आसा तो कोणाक केअर करिना. अजून पर्यंत हांव सतत 15 दिसांनी एक फावटी हांची मिटींग घेता पूण अजून पर्यंत ही पान हालना. पावसाचो निमित्त दितात आनी कितें दितात ताणी फेब्रुवारीक पूल कंप्लीट जातलो म्हणून आमकां कमिटमेंट दिल्लो तो कांय जायना. दुसरी गजाल आसा तुमी जे सायडीनी किंवा आमचे सांग्यावेले त्या रस्त्याचे तुम्ही ताबडतोब टेंडर काढून म्हाका रोखडी म्हणजे 15 दिसां भितर तुमचे कडेन पावल नंतर तुम्ही दिल्ले त्याही कामाक सुरुवात जायना. पावस पडटा एखाद्या वेळा आमी समजुपाक शकता. गोवा पालिका कायद्यातील दुरुस्तीवरून फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई खवळलेत. यावरून त्यांनी सरकारसह मडगावचे आमदार दिगंबर कामतांवर निशाणा साधलाय. दिगंबर कामतांसह काँग्रेसच्या 8 आमदारांनी मागील महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर मडगाव पालिकेत दिगंबर कामत समर्थक उमेदवार दामू शिरोडकर यांचा पराभव झाला. दामू शिरोडकरांच्या पराभवानंतर विजय सरदेसाईंच्या पॅनलच्या घनश्याम शिरोडकरांनी नगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली. मडगाव नगराध्यक्षाची निवड हा आमदार दिगंबर कामतांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. घनश्याम शिरोडकरांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अध्यादेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने नाही तर हात उचलून केली जावी अशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याने सर्वसामान्य प्रशासन विभागाला पाठवलाय. त्यामुळे विजय सरदेसाई यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजप गुप्त मतदानाला घाबरत असल्यानं कायद्यात बदल करण्याची हालचाली करतंय असं फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. मडगाव नगराध्यक्षपदासाठी कामत रडीचा डाव खेळत असल्याचाही टोला सरदेसाई यांनी लावलाय. दरम्यान लोकशाहीच्या या हत्येविरोधात समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी जनचळवळ उभारणार असल्याचा इशाराही सरदेसाई यांनी दिलाय. 16 तारखेक चेअरपर्सन निवडून येता 15/10. 15 मतां ताका पडटा, 10 मतां अगेन्स्ट पडटा. आता सेन्स ऑफ टायमिंग म्हणटा पळय हांचो, सेन्स ऑफ टायमिंग हांचो असो चुकता की आज दसरो आनी दसरो म्हणटा तो आमचे प्रतीक कितें सत्याचें जैत असत्याचेर. ह्या दिसाचे पूर्व संध्येक पयले दिसाक दिगंबर कामत एक ऑर्डिनन्स हाडटा. खंयच्यान हाडटा? गुजरातच्यान हाडटा. मॉडेल आहात गुजरात मॉडेल असो. इतल्या वर्सां दिगंबर कामत आमचे बरोबर आहा तेन्ना ताणें केन्नाच डिमांड करूंक ना की सिक्रेट बॅलेटान इलेक्शन जावचें न्ही म्हणून.
बीजेपीन गेलो, शॉक लागलो, बूट लागलो आणि रोखडीच याद झाली की सिक्रेट बॅलेट म्हणते वाईट म्हणून, लोकशाही धोकेदायक म्हणून, आणि तो आज डिफेंड करता एक ऑर्डिनन्स कॅबिनेट मूव करता ते. हो कॅबिनेटान नाच, हो फुलोय पापड इतलो जाला की कॅबिनेटाचो स्पोक्समॅन एकूय मंत्री डिफेंड करूंक सोदना. हो ऑलरेडी आपण चीफ मिनिस्टर जाल्ले भशेन मागता. हातून जाता अशें की कॉन्शियन्स वोट म्हणटा तो कन्सेप्ट आहा. आमी म्हणटा वोट एज पर युअर कॉन्शियन्स. वॉट इज कॉन्शियन्स? कावन्सिलर म्हणटा ती गोरवां, ताका हाडून गोट्यान बांदला आनी दिगंबर तांचो राखणो. दिगंबरान स्टेटमेंट काडलो की बीजेपीची लिडरशीप डिसायड करतली कोण चेअरपर्सन तो. हाचो अर्थ कितें? कावन्सिलर डिसायड करचे ना. कावन्सिलर खुट्याचे माकड, तांकां दवरल्या हय साहेबा म्हणपाक, हात वयर काडप. दिगंबराक हाताची याद अजून वचना. काळजान हात खंय तरी आसतलो, हात वयर काड म्हणटा तो. कितें रे? ताणें येवपाचें, हात वयर काडपाचें, नोकऱ्यो घेवपाचें, घरा वचपाचें, आनी काम तुमचें कांय ना, उरिल्लें हांव चलयतलो. ही वृत्ती आज आमकां दसऱ्याच्या दिसा दिसूंक लागल्या की गोंय एक अशें सारकें निर्णायक स्टेजीचेर पावला की लोकशाहीची हत्या जाल्ली आहा. वी हॅव टू स्टार्ट अ मुवमेंट फॉर द रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी इन गोवा. ऑल लिबरल, सोशल, डेमोक्रेटीक, सेक्युलर पीपल शूड कम टुगेदर. जांकां आज गोंयांत लोकशाही फुडें व्हरूंक जाय, जांकां दिसता राजकारण म्हणटा तें एक इज अ मिडियम फॉर चेंज, जांकां दिसता खरेंच की एक पार्टी भितर डिफरन्स म्हणटा ती आसची म्हणून, हे सगळ्यांनी एक जावपाची गरज आहा. आनी गोवा फॉरवर्ड पार्टी अवेरनेस क्रिएट करपाक आनी ह्या लोकशाहीच्या हत्याचे विरुद्ध आवाज उठोवपाक आनी एक मुवमेंट स्टार्ट करपाक आमी लीड घेवपाक तयार आहा. पूण दीस मुवमेंट विल नॉट बी आवर मुवमेंट ओनली ऑफ द पार्टी. इट इज एवरीबडीज मुवमेंट. It is a movement to save democracy, to restore democracy in the state. आणि हाजे खातीर ही लीड घेवपाक आमी तयार आहा. आनी मातसो हांवें वाचतालो, जंगल राज म्हणटा तें खंय चलता म्हणटा बीजेपी बिहारांत. बीजेपीच्या विरुद्धान लोक आहा ते कितें म्हणटात, योगी करता तें जंगल राज. योगी आनी बिहार पत्करलें, युपी आनी बिहार पत्करलें. युपी आनी बिहारान मेयराक डायरेक्ट वोटींग आहा. सिक्रेट बॅलेटान लोक मत मारतात, आमचो मेयर कोण जाय तो आमकां. ते परवडले मरे. तो मॉडल कित्याक एडॉप्ट करना? 28 बोकडे हांचे कडेन तयार जाले आतां. कोण ते? बीजेपीचे आमदार. सपोर्ट ऑफ द अलायन्स कितले 33 जाले मरे ते. 33 जाण तुमचे बरोबर आहा जाल्यार हांव चॅलेंज करता प्रमोद सावंताक, कायदो युपीचो हाड. लोकसंख्येला देशावरील ओझं न समजता मनुष्यबळ म्हणून पाहिलं पाहिजे असं प्रतिपादन करतानाच संप्रदाय पंथाच्या लोकसंख्येत असंतुलित वाढ झाली की देश तुटतो असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. संघाच्या दसरा मेळाव्यात संघसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पूर्ण समाज को संगठित करना है तो समाज तो दोनों से बनता है. हमारे यहां ये दृष्टि है, पुरुष श्रेष्ठ की महिला श्रेष्ठ, ऐसा वाद हम नहीं करते, क्योंकि हम ये जानते हैं कि दोनों के बिना समाज नहीं बनता, दोनों के बिना सृष्टि नहीं होती. ये दोनों परस्पर पूरक है. ये हमारी भारतीय दृष्टि है. दोनों का काम है और दोनों का काम परस्पर पूरक है. इसलिए व्यक्ति निर्माण का काम करने वाली शाखाएं तो संघ की अलग, राष्ट्र सेविका समिति की अलग, महिलाओं के लिए उनकी चलती है, पुरुषों के लिए हमारी चलती है. लेकिन समाज के बाकी सारे कामों में पुरुष महिला एकत्र मिलकर काम करते हैं. यह चलते आ रहा है. डॉक्टर साहब के समय की जो परिस्थिति थी, उस समय व्यक्ति निर्माण के काम के लिए 2 संगठन हो गए, लेकिन बाकी सभी कामों में सब मिलकर काम करते हैं, क्योंकि यह पूरकता की दृष्टि है. संपूर्ण समाज का संगठन करना है तो संख्या की दृष्टि से आधा भाग हमारे समाज का मातृशक्ति का है, उसकी उपेक्षा नहीं की जा सकती. उनको भी सशक्त करना पड़ेगा.
हमारे यहां उनको माता मानते हैं, वत्सलता उनका गुण है। जगत जननी के रूप में उनकी कल्पना करते हैं। उनको जगत जननी मानना ठीक है, लेकिन इसका मतलब उनको पूजा घर में हम बंद करके रखें, बाहर ना आने दे, ये ठीक नहीं है। एक तो उनको जगत जननी मान के पूजा घर में बंद करते, अथवा द्वितीय दर्जे का मानकर घर में बंद करके रख देते। ये दोनों अतिवादिताओं को छोड़कर मातृशक्ति को सशक्त बनाना, प्रबुद्ध बनाना, उनको बराबरी के अधिकार से सार्वजनिक कार्यों में, परिवार के कार्यों में सर्वत्र निर्णय की स्वतंत्रता और निर्णय में बराबरी की साझेदारी देते हुए सक्रिय करना, इसकी आवश्यकता है। और ये भी हम देखते हैं कि जनसंख्या में प्रमाण का भी संतुलन चाहिए। हम भुगते हैं, जनसंख्या का असंतुलन हुआ तो 50 साल पहले उसके गंभीर परिणामों को हमने भुगता। और केवल हमारा ऐसा हुआ ऐसा नहीं, आज की तारीख में पूर्व तिमोर नाम का एक नया देश बना, दक्षिण सुदान नाम का नया देश बना, कोसोवो बना। जनसंख्या में पंथ संप्रदाय के प्रमाण में अंतर आने से नए देश बन गए, देश टूट गए। यह असंतुलन जन्मदर एक भाग है उसका, लेकिन जोर जबरदस्ती या छल कपट से, लालच से मतांतरण, यह सबसे बड़ा फैक्टर है। और जहां सीमा पार से घुसपैठ होती है, वहां घुसपैठ से भी यह होता है। उस संतुलन का भी ध्यान रखना देश हित की दृष्टि से अनिवार्य बात है। और इसलिए जनसंख्या की एक समग्र नीति बने, वो सब पर समान रूप से लागू हो, एक बार बनने के बाद किसी को छूट न मिले और समाज इसको स्वीकार कर ले, इसलिए उसके लिए मन बनाकर उसको लाया जाए, इसकी आवश्यकता है। क्योंकि फिर से समाज में अगर उसको नहीं माना तो नीति क्या करेगी? समाज स्वीकार करता है, अगर लाभ देने वाली बात है, स्वार्थ की बात है, समाज सहर्ष स्वीकार करता है, उसको लिए समझाना नहीं पड़ता। लाभ दिखता है या 3 साल के बाद, 5 साल के बाद, 10 साल के बाद बच्चों को मिलने वाला है, ये अगर पक्का है, समाज उसको स्वीकार करता है। लेकिन जहां देश के लिए छोड़ना पड़ता है, हमको नहीं मिलेगा किसी और को मिलेगा, जलना बंद करके देना पड़ता है, वहां समाज में सहयोग दिखता है कि प्रतिरोध दिखता है? सवाल बात है। जो ऐसा त्याग करना पड़ता है, जो ऐसी तपस्या करनी पड़ती है, उसको भी समाज स्वीकार करे। इसलिए स्व की जागृति का महत्व है, क्योंकि समाज यानी हम है। विविध तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून आगळा वेगळा उपक्रम राबवलाय। या उपक्रमाअंतर्गत सर्व मंत्री इतर तालुक्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। कोणत्या मंत्र्यांना कोणत्या तालुक्याची जबाबदारी दिली आहे पाहूयात। नमस्कार, आजची दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे सरकारनं आता प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळ्या तालुक्यात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एका तालुक्याचे मंत्री जे आहेत ते दुसऱ्या तालुक्यात जाणार आहेत आणि लोकांच्या काय समस्या आहेत, काय लोकांच्या मागण्या आहेत, लोकांना काय गरजेचं आहे, काय करणं अपेक्षित आहे, ह्याबाबत लोकांची हे मंत्री जे आहेत ते तिथं जाऊन लोकांशी संवाद साधणार आहेत। आता आपण बघूया की कोणत्या मंत्र्याला कोणत्या तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आणि कधी हा मंत्री त्या तालुक्यात जो आहे तो व्हिजिट करणार आहे। सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर नाव आहे ते म्हणजे विश्वजित राणेंचं, जे वाळपेचे आमदार आहेत आणि सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत। त्यांना पेडणे तालुक्याची जी आहे ती व्हिजिट त्यांना दिलेली आहे। पेडणे तालुक्याला ते 10 ऑक्टोबर रोजी जाणार आहेत। त्यानंतर आणखी दुसरे ज्येष्ठ मंत्री मॉविन गुदिनो यांना पेडण्याची जबाबदारी दिलेली आहे, काणकोणची जबाबदारी दिलेली आहे। सॉरी, मॉविन गुदिनो हे काणकोणला जाणार आहेत आणि 14 ऑक्टोबर रोजी ते काणकोणला जाणार आहेत। त्यानंतर आणखी एक ज्येष्ठ मंत्री माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना
सांगेची जबाबदारी दिलेली आहे. ते सांगेत जाऊन लोकांच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या काही त्यांना अपेक्षित आहे, काय करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या लोकांच्या काय समस्या आहेत त्या ऐकणार आहेत. रवी नाईक हे सांग्याला 7 ऑक्टोबर रोजी जाणार आहेत. त्यानंतर आणखी एक मंत्री ते म्हणजे सुभाष शिरोडकर. सुभाष शिरोडकर हे धारबांदोड्या तालुक्यात जाणार आहेत. ते लोकांशी धारबांदोड्यातील संवाद साधणार आहेत आणि 13 ऑक्टोबरला ते धारबांदोड्याला जाणार आहेत. त्यानंतर निलेश काब्राल यांना 70 तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे. ते 70 तालुक्यात जाणार आहेत आणि ते 70तील लोकांशी संवाद साधणार आहेत. 10 ऑक्टोबर 2022ला निलेश काब्राल हे 70 तालुक्यात जाणार आहेत. त्यानंतर रोहन खवटे यांच्याकडे केपे तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी रोहन खवटे हे केपेला व्हिजिट करणार आहेत. त्यानंतर गोविंद गावडे यांना सालसेतची जबाबदारी दिलेली आहे आणि 7 ऑक्टोबर 2022 या दिवशी गोविंद गावडे हे सालसेतमध्ये जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. त्यानंतर रामकृष्ण सुधीन ढवळीकर यांना डिचोली तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आणि 6 ऑक्टोबर रोजी सुधीन ढवळीकर हे डिचोली तालुक्यात जाऊन तिथल्या लोकांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. त्यानंतर अतानासियो मोन्सेरात यांना फोंडा जो आहे तो तालुका दिलेला आहे आणि 10 ऑक्टोबर रोजीच फोंड्याला ते जाऊन लोकांची जी काही समस्या असतील, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील ते लोकांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर निळखंड हळणकर यांना मुरगाव तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते 7 ऑक्टोबर रोजी मुरगावला जाणार आहेत. आणि शेवटचे मंत्री आहेत ते म्हणजे सुभाष फळदेसाई. सुभाष फळदेसाई हे बारदेस तालुक्याला भेट देणार आहेत आणि बारदेशच्या लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची काय गाऱ्हाणी आहेत ते 12 ऑक्टोबर या दिवशी ते ऐकणार आहेत. त्यामुळे हे 11 मंत्री वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन त्या तालुक्यातील लोकांच्या समस्या ऐकणार आहेत, त्यांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. आपल्या खात्यातील काही जर समस्या असतील तर त्या लोकांकडून ऐकणार आहेत आणि त्याबाबतचा अहवाल जो आहे तो त्यानंतर ते सरकारला सादर करणार आहेत. त्यामुळे या सर्व 11ही मंत्र्यांना आता सरकारनं जे आहे ते कामाला लावलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला तालुका सोडून, आपला मतदारसंघ सोडून हे मंत्री दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाणार आहेत आणि त्या लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय काढण्यासाठी ते प्रयत्न करणार. त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जाऊन लोकांशी संवाद साधण्याची संधी जी आहे ती आता या निमित्ताने मंत्र्यांना मिळणार आहेत. आणि वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये म्हणजे शहरी भागातील मंत्री हे ग्रामीण भागामध्ये जाणार आहेत, ग्रामीण भागातील मंत्री हे शहरी भागामध्ये येणार आहे. त्यामुळे लोकांच्या समस्यांचं स्वरूप, वेगवेगळ्या समस्या, शहरी भागातील समस्या, ग्रामीण भागातील समस्या, असा सर्वांचा आढावा जो आहे घेण्याची त्यांना संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर हा एक महत्त्वाचा असा उपक्रम सरकारनं हाती घेतलेला आहे. याची सुरुवात जी आहे ती 6 ऑक्टोबरपासून होणार आहे. रामकृष्ण ढवळीकर बिचोलीला जाणार आहेत. त्यानंतर 7 ऑक्टोबरला रवी नाईक सांगे आणि गोविंद गावडे सालसेत आणि निळखंड हळणकर मुरमुगाव. त्यानंतर आपण जर बघितलं तर 10 ऑक्टोबरला विश्वजित राणे पेडणे, त्यानंतर अतानासियो मोन्सेरात, बाबूश मोन्सेरात फोंड्याला जाणार आहेत. त्यानंतर 12 तारखेला सुभाष फळदेसाई हे बारदेसमध्ये जाणार आहेत. त्यानंतर 13 तारखेला सुभाष शिरोडकर हे धारबांदोड्यात जाणार आहेत आणि रोहन खवटे 14 तारखेला हे केपेत जाणार आहे. म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर हा जो कार्यक्रम आहे मंत्र्यांचा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाण्याचा हा 7 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 14 तारखेला तो समाप्त होणार आहे. त्यामुळे असा हा महत्त्वाचा उपक्रम जो आहे हा 7 तारखेला सुरू होणार आहे आणि लोकांना देखील आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी किंवा आपल्या तालुक्याचा मंत्री सोडून बाहेरील तालुक्यातील मंत्र्याशी संवाद साधण्याची या निमित्तानं संधी मिळणार आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ देनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.